दादर हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलं नाही। मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र पाणी साचलेलं नाही। भूमिगत टाक्यांमुळे हिंदमाता परिसरात पाणी साचलं नसल्याची माहिती मिळते। अत्याधुनिक यंत्रणेमध्ये 8 पंपांद्वारे पाणी उपसून समुद्रात सोडलं जातंय। खरं तर एरवी अगदी थोड्याशा पावसात सुद्धा दादरमध्ये हिंदमाता भागात लगेचच पाणी साचतं, मात्र भूमिगत टाक्यांची जी अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे या परिसरात पाणी साचलं नाहीये। आमचे प्रतिनिधी जय पवार याबाबत आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। मी सध्या हिंदमाता या परिसरात उभा। याच परिसरात सुद्धा पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या घटना या समोर येतात। अनेक दिवस खरं तर या ठिकाणी गुडघ्याभर पाण्यात बुडणारा हा संपूर्ण हिंदमाता परिसर होता। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी फ्लड मिटिगेशन प्रकल्प उभारण्यात आला आहे आणि या संपूर्ण प्रकल्पामध्ये जे यंत्रणा वापरण्यात आले आहे त्यामध्ये प्रति तासाला 3000 घनमीटर पाणी उपसण्याची अवाढव्य क्षमता असलेला हा तब्बल 15 अत्याधुनिक पंप या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये म्हणून जमिनीखाली सुद्धा या ठिकाणी तब्बल 6.4 कोटी लिटर क्षमतेच्या 2 अजस्त्र भूमिगत जलसाठा टाक्यांची सुद्धा या ठिकाणी करण्यात आली। हिंदमाता आणि आजूबाजूच्या सुमारे 105 हेक्टर परिसरातील पावसाचे पाणी अवघ्या काही मिनिटातच उपसून बाहेर काढण्याची अफाट क्षमता या अत्याधुनिक यंत्रणामध्ये आहे। त्यामुळे यंदा मुंबईत झालेल्या विक्रमी पावसात BMCच्या या भूमिगत टाक्यांचे प्रकल्प स्वतःची एक खरी कसोटी अत्यंत यशस्वीरित्या उत्तीर्ण करण्यात येत असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।